नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तो स्वागत आहे तुमचं स्टडी स्पार्क ट्युटोरियल्स मध्ये। तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वीचा मराठी या विषयातील कविता दुसरी संतवाणी यातील भाग 2 आ योगी सर्व काळ सुखदाता या कवितेचं स्वाध्याय। चला तर मग सुरू करूयात। तर जे काही आपण आज प्रश्न उत्तरे पाहणार आहोत ती सगळी शॉर्ट राहणार आहेत, त्यामुळे तुम्हाला पाठांतरामध्ये काही अडथळा येणार नाही। तर प्रश्न 1 आहे, खालील चौकटी पूर्ण करा। उत्तर, अभंगात वर्णिलेला चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी चकोर, पिलांना सुरक्षितता देणारे पक्षिणीचे पंख, चिरकाल टिकणारा आनंद स्वानंद तृप्ती, व्यक्तीला सदैव सुख देणारा योगी। प्रश्न 2, खालील आकृती पूर्ण करा। उत्तर, योग्यांचे मृदुत्व सर्वांशी त्याप्रमाणे जीवांसी जीवन पांखोवा पिल्यांसी चंद्रकिरण चकोरांसी। प्रश्न 3, खालील तक्ता पूर्ण करा। योगी पुरुष आणि जीवन म्हणजेच पाणी यांच्यातील फरक स्पष्ट करा। तर उत्तर पाहूयात। योगी पुरुष अंतर्बाह्य निर्मळ करतात, तर जीवन म्हणजेच पाणी वरवरचा मळ स्वच्छ करते। सर्व काळ सुखदाता, एकदा संतुष्ट होतो पण पुन्हा तहान लागते। स्वानंद तृप्ती चिरकालासाठी देतात, क्षणिक तृप्तता मिळते। योग्यांचे गोडपण सर्व इंद्रियांना कळते, पाण्याची मधुरता फक्त जिभेलाच कळते। योगी खाली येतात आणि जनांचा उद्धार करतात, पाणी खाली पडते आणि अन्नधान्य निर्माण करते। प्रश्न 4, खालील शब्दांसाठी कवितेतील समानार्थी शब्द शोधा। उत्तर, जीभ रसना, पाणी जीवन उदक जल, गोडपणा मधुरता ढग मेघ। प्रश्न 5, काव्य सौंदर्य। अ, खालील ओळींचे रसग्रहण करा। कवितेच्या ओळी आहेत, तैसे योगी असी खालुते येणे, जे इही लोकी जन्म पावणे, जननिमवी श्रवण कीर्तने निज ज्ञाने उद्धारी। तर याचे उत्तर आहे, उपरोक्त पंक्ती योगी सर्व काळ सुखाचा या अभंगातील असून त्या संत श्री एकनाथ महाराजांनी लिहिल्या आहेत। त्यांनी योगी पुरुषाची तुलना पाण्याशी करून योगी पुरुष पाण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे हे सांगितले आहे। ज्याप्रमाणे मेघांच्या पाण्याने अन्नधान्य उगते, सर्व लोक तृप्त होतात, त्याचप्रमाणे योगी सर्वश्रेष्ठ असून ते केवळ लोकांकरिता उच्च लोकांतून इह लोकात खाली येतात। जन्म घेऊन हालापेष्टा भोगतात, ते केवळ लोकांच्या कल्याणाकरिता हालापेष्टा भोगतात। कीर्तन कथेच्या माध्यमातून जनांना म्हणजेच लोकांना संतुष्ट करतात, आत्मज्ञानाने लोकांचा उद्धार करतात। आ, योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे तुमच्या शब्दात स्पष्ट करा। उत्तर, योगी सर्व काळ सुखदाता या अभंगात संत श्री एकनाथ यांनी योगी पुरुषाची महानता अत्यंत समर्पक शब्दात दाखवली आहे। पाण्यापेक्षा योगी श्रेष्ठ आहेत, पाण्याने वरवरचा मळ निघतो, पण योग्यांच्या ज्ञानाने अंतर्बाह्य निर्मळता होते। पाण्याने एकदा संतुष्टी मिळते आणि परत तहान लागते, पण योगी चिरकाल टिकणारी स्वानंद तृप्ती देतात। उदकाचा म्हणजे पाण्याचा गोडवा फक्त जिभेलाच कळतो, पण योग्यांचा गोडवा त्यांच्या ज्ञानाचे शब्द प्रेम सर्व इंद्रियांना तृप्त करतात। मेघांच्या पाण्याने अन्नधान्य पिकते व जनांची भूक भागते, पण योग्यांच्या कीर्तनाने निज ज्ञानाने जनांचा उद्धार होतो, त्यांचे पूर्ण जीवन सफल होते। ई, योगी पुरुष आणि पाणी हे दोघेही सामाजिक कार्य करतात हे स्पष्ट करा। उत्तर, संत एकनाथांनी योगी सर्व काळ सुखदाता या अभंगात योगी पुरुष आणि पाणी यांचे समाजासाठीचे योगदान दाखवून दिले आहे। पाणी काही काळापुरती संतुष्टी देते, मेघांच्या पाण्याने शेती पिकते, अन्नधान्य पिकते, सर्वांची भूक भागवली जाते। योगी पुरुष ज्ञानदानाने लोकांना सुखी समाधानी करतो, त्यांना कायमची तृप्तता देतो, सर्व इंद्रिय तृप्त करतो। मेघांचे पाणी खाली पडून शेती पिकते, पण योगी पुरुष तर स्वतःच उच्च अवस्थेतून इहलोकात जन्म घेतात। सर्व दिनांना जनांना कीर्तन प्रबोधनाद्वारे आत्मज्ञानाने निरंतर सुख देतात, त्यांच्या जीवनाचा उद्धार करतात। योगी पुरुष आणि पाणी दोघेही समाजासाठी अमूल्य आहेत। तर अशा पद्धतीने आपण हा स्वाध्याय पूर्ण केला आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी स्टडी स्पार्क ट्युटोरियल्सला सबस्क्राईब करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।